नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल पदाच्या भरतीबद्दल इन्फॉर्मेशन घेतली होती. आता कॉन्स्टेबल बरोबरच दिल्ली पोलीसनी त्या पाठोपाठच सब इन्स्पेक्टर पद म्हणजे जे आपण महाराष्ट्रामध्ये PSI म्हणतो, पोलीस सब इन्स्पेक्टर, त्या पदाच्या पण 3073 जागांवर एक नोटिफिकेशन काढलेलं आहे. त्या नोटिफिकेशन बद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. बघा, तुम्ही महाराष्ट्रात PSI बनायला तुम्ही MPSC थ्रू एक्झाम देता आणि खूप मेहनत तिथं करावं लागते. पण दिल्ली पोलीसमध्ये फक्त एक एक्झाम, तुमची 2 एक्झाम राहतील. इथं त्या कॉन्स्टेबलला एकच एक्झाम होती, तर 2 एक्झाम राहतील. 2 एक्झाम त्या पण इझी लेवलच्या असतात. ज्या मुलांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनची किंवा बँकिंगची तयारी केलेली आहे ते आरामात दिल्ली पोलीसमध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर बनण्याची सुवर्ण संधी आहे. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आहे हे, म्हणजे इथे तुम्हाला डिग्री लागणार आहे. तर चला या किती जागा आहेत सर, याचा पॅटर्न काय असणार आहे, किंवा मेडिकल स्टँडर्ड काय असणार, फिजिकल स्टँडर्ड काय असणार आणि कुठं कुठं या जागा भरल्या जाणार, याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये विस्तृत बघूत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि प्रिपरेशन कसं करायचं किंवा फॉर्म कसा भरायचा याबद्दलचा व्हिडिओ ही आम्ही लवकरात लवकर आमच्या चॅनलवर टाकणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर डेडलाईन की सर किती तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आणि किती तारखेला फॉर्म स्टार्ट झाले. तर बघा, 26 सप्टेंबर पासून फॉर्म स्टार्ट झालेले आहेत आणि 16 तारखेपर्यंत हे फॉर्म तुम्हाला भरायचे, म्हणजे खूप कमी दिवस राहिलेत. 16 तारखेपर्यंत फॉर्म भरून टाकायचा आहे. आणि एक्झाम कधी होऊ शकते सर, तर नोव्हेंबर-डिसेंबर 2025 मध्ये याची प्रिलिमिनरी एक्झाम, याला प्री आणि मेन्स राहते, होण्याची शक्यता SSC ने सांगितलेली आहे. हा टोल फ्री नंबर असतो फॉर्म भरताना, पण आम्ही तुम्हाला आमचा नंबर देऊन टाकू. फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या नंबरवर कॉल करू शकतात. व्हिडिओच्या लास्टला तो नंबर तुम्हाला भेटेल. तर लक्षात ठेवा, सेव्ह द डेट. किती तारखेला? 16 तारखेपर्यंत. किती तारखेपर्यंत? 16 तारखेपर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरून टाकायचे सब इन्स्पेक्टर पदाचे. चला मग सर, थोडी इन्फॉर्मेशन द्या आम्हाला की जागा किती आहेत. तर बघा, टेंटेटिव्ह वॅकन्सी SSC ने दिलेले आहेत त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये. तर किती वॅकन्सीज बघा. हा, आता याच्यामध्ये कसं आहे बघा, PSI पोलीस सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस मेलच्या किती जागा आहेत दिल्ली पोलीसमध्ये? 142 जागा मेल्सच्या आहेत. तर बाकी जागा कोणत्या आहेत? तर CAPF, CRPF वगैरे त्या जागा पण याच्या थ्रू भरल्या जातात. त्याच्यानंतर पोलीस सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस फिमेलच्या 70 जागा आहेत. किती जागा आहेत? 70 जागा आहेत. ते 73 जागा खूप कमी झाल्यात सर. पण याबरोबरच आता पुढच्या स्लाइडवर तुम्हाला जागा दिसतील. पुढे बघा, आता लक्ष द्या, सब इन्स्पेक्टर फक्त दिल्ली पोलीसमध्येच नाही, तर CAPF मध्ये पण सब इन्स्पेक्टर, CAPA मध्ये पण सब इन्स्पेक्टर, म्हणजे PSI म्हणून तुम्ही या थ्रू जाऊ शकतात. तर CAPF आहे, BSF मध्ये सब इन्स्पेक्टर, ITBP मध्ये, CISF मध्ये, SSB मध्ये सब इन्स्पेक्टर पदाच्या जागा इथं आहेत. तर मेलसाठी बघा, CAPF मध्ये किती जागा आहेत? ग्रँड टोटल मेल प्लस फिमेल मिळून किती आहे? 1029. तर मेलसाठी 1006 आणि फिमेलसाठी 23. तसंच BSF मध्ये बघू शकता, ITBP, CISF, SSB मध्ये बघू शकता. म्हणजे टोटल या केसमध्ये जागा किती होतात तुमच्या? 2861. त्या जागा आणि या जागा मिळून हा आपला आकडा बनतोय, राईट. तर म्हणजे तुम्ही या सर्व फोर्सेसमध्ये जाऊ शकतात. CRPF, BSF, ITBP, CISF, SSB या सर्वमध्ये तुम्ही एक रेप्युटेड पोस्टवर जाताय, सब इन्स्पेक्टरच्या पोस्टवर जाताय आणि दिल्ली पोलीसमध्ये पण. सर, एज लिमिट काय आहे सर? क्वालिफिकेशन मी आधीच बोललेलो आहे, पदवीधर, डिग्री लागणार आहे. एज लिमिट आहे तुमची 20 ते 25 वर्ष. किती? 20 ते 25 वर्षाची या कॅटेगरी, या ठिकाणी यांनी एज लिमिट देण्यात आलेले आहे. सर, कोणाला रिलॅक्सेशन आहे का सर? रिलॅक्सेशन, एज रिलॅक्सेशन, तर सेम SC ST साठी 5 वर्षांनी एज रिलॅक्स करण्यात आलेला आहे आणि OBC साठी त्या केसमध्ये 3 वर्ष एज रिलॅक्सेशनचा फायदा तुम्ही घेऊ शकता. फक्त फॉर्म भरताना एज रिलॅक्सेशनचा कोड टाकावा लागतो. ते विचारतात तुम्हाला की तुम्ही एज रिलॅक्सेशन मागताय काय, ठीक आहे. त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा त्याचा आपण टाकणार. त्याच्यानंतर सर, ह्या एक्झाम कशी होणार? तर एक्झाम सेम बघा. एक्झाम काय होणार माहिती का? पहिली गोष्ट तर काय होणार माहिती का? प्रिलिम्स होणार, तुमची पेपर 1 होणार, नंतर तुमची फिजिकल एंड्युरन्स टेस्ट होणार, फिजिकल होणार, आणि त्याच्यानंतर तुमचं पेपर 2 होणार, मतलब मेन्स होणार, आणि नंतर मेडिकल एक्झामिनेशन होणार. म्हणजे पेपर 1, त्याच्यानंतर फिजिकल, नंतर पेपर 2, नंतर काय? मेडिकल. असा हा स्कीम चालणार आहे. तर सर, पेपर 1 जो आम्हाला द्यायचा आहे त्याच्यामध्ये नेमकं कसं विचारलं जाणार? तर बघा, तुम्हाला 2 घंट्याचा तुमचा एक पेपर राहील. CBT 1 म्हणू शकतो आपण त्याला. 2 घंट्याचा एक पेपर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे बघा. रिझनिंग विचारली जाणार आहे, जनरल नॉलेज म्हणजे GK विचारले जाणार आहे, करंट अफेअर्स पण याच्यात राहते, त्यानंतर मॅथ विचारलं जाणार आहे, इंग्लिश, म्हणजे SSC CGL सारखंच, SSC CGL सारखंच. पण इथं 25 क्वेश्चन नसून 50-50 क्वेश्चन आहे. म्हणजे रिझनिंगचे 50 क्वेश्चन 50 मार्काला, GKचे 50 क्वेश्चन 50 मार्काला, मॅथचे 50 क्वेश्चन 50 मार्काला, इंग्लिशचे 50 क्वेश्चन 50 मार्काला. 200 क्वेश्चन साठी 200 मार्क, आणि तुम्हाला टाइम भेटणार आहे इथं 2 तासाचा टाइम, म्हणजे सफिशियंट टाइम आहे. क्वेश्चन तेवढे पण हार्ड लेवलचे या केसमध्ये इथं नसतात. त्याच्यानंतर फिजिकल टेस्ट होईल तुमची, आणि जर तुम्ही प्री क्वालिफाय झालात
तर मेन्समध्ये बघा आता पेपर 2 प्री जर तुम्ही क्वालिफाय झालात तर मेन्समध्ये तुम्हाला फक्त एकच सब्जेक्ट विचारला जातो, ज्यांची इंग्लिश खूप छान आहे त्या लोकांसाठी दिल्ली पोलीसमध्ये किंवा सेंट्रल फोर्सेसमध्ये PSI बनणं खूपच सोपं झालंय, कारण मेन्समध्ये फक्त आणि फक्त इंग्लिश विचारल्या जाणार आहे. इंग्लिशचे 200 क्वेश्चन 200 मार्कासाठी 2 घंटा टाइम, म्हणजे तुम्हाला प्री क्वालिफाय केल्याच्या नंतर मेन्समध्ये तुम्हाला जास्त तिथं कॉम्पिटिशन नाही. ज्या पोरांची इंग्लिश थोडी जरी बरी आहे तर ते इथं आरामात PSI बनू शकतात. आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग तर ऑब्व्हियसली राहणारच आहे, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2 असू द्या. त्याच्यानंतर सर NCC कॅन्डिडेटसाठी, जसं कॉन्स्टेबलमध्ये पण आपण बघितलं होतं की NCC कॅन्डिडेटसाठी थोडं त्यांनी बोनस किंवा इन्सेंटिव्ह दिले होते. इथं तुम्ही स्कूलमधून NCC मध्ये असाल आणि तुमच्याकडे स्कूलमध्ये NCC A, NCC B किंवा NCC C चं सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्सच्या 5% C कॅटेगरीसाठी बोनस मार्क्स भेटणार आहे, बी कॅटेगरीसाठी 3% आणि ए कॅटेगरीसाठी 2%, म्हणजे 10 मार्क 6 मार्क आणि 4 मार्क तुमचे बोनस असणार आहे. तर ज्या पोरांनी NCC स्कूलमध्ये घेतलं होतं सर कुठं फायदा होतो, तर इथं या केसमध्ये तुम्हाला त्या NCC सर्टिफिकेटचा पण फायदा देण्यात आलेला आहे सेंट्रल गव्हर्नमेंट थ्रू. तर सर सिलेबस काय आहे, तर एवढा भला मोठा सिलेबस असतो का सर, जनरल इंटेलिजन्स म्हणता येतं रिझनिंगला, तर हा सिलेबस इन शॉर्ट तुम्हाला सांगतो. तुम्ही बँकिंगची प्रिपरेशन करत असाल तर बँकिंगच्या प्री लेवलपेक्षा पण खालच्या लेवलचे 1 लाइनर क्वेश्चन बँकिंगचे, जसं सिलॉग झालं, ब्लड रिलेशन, त्याच्यानंतर तुमचं सिटिंग अरेंजमेंट, एकदम 1 लाइनर क्वेश्चन, ऑर्डर रँकिंग, डायरेक्शन्स वगैरे ते. आणि त्याच्यानंतर जे तुम्ही स्कॉलरशिप 4थी आणि 7थी दिलं नॉन व्हर्बल रिझनिंगमध्ये, डायस, मिरर इमेज, वॉटर इमेज, एम्बेडेड फिगर्स, कॅलेंडर, क्लॉक, असे क्वेश्चन्स. इन शॉर्ट एवढं रीड करत बसायचं नाही आपल्याला. हा डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन इथे येतात, जसे ते बँकिंगच्या मेन्समध्ये येतात, स्टेटमेंट अजप्शन, स्टेटमेंट कॉन्क्लुजन, स्टेटमेंट कोर्स ऑफ ऍक्शन, स्टेटमेंट आर्ग्युमेंट, स्टेटमेंट इन्फरन्सेस. तर रिझनिंगचा सिलेबस हा आहे. त्याच्यानंतर पुढे चालून सर पुढचा सब्जेक्ट जो आहे तुमचा जनरल नॉलेजमध्ये काय काय विचारणार ते एकदम सोपं सांगतो. जनरल नॉलेजमध्ये एखाद्या वर्षाचं तुम्हाला करंट अफेअर्स ते त्या केसमध्ये विचारतील. आणि त्याच्यानंतर बघा सायंटिफिक असून सायन्स, इन्व्हायरमेंट, हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, बस एवढंच. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, इन्व्हायरमेंट आणि सायन्स आणि करंट अफेअर्स आणि स्टॅटिक जीके, जे तुम्ही बँकिंगसाठी अभ्यासता किंवा SSC साठी अभ्यासता ते स्टॅटिक जीके. त्याच्यानंतर सर मॅथमध्ये काय, तर मॅथमध्ये एकदम सोपी गोष्ट सांगतो तुम्हाला. मॅथमध्ये मेन म्हणजे बँकिंगचा, अरिथमॅटिकचा, कमर्शियल मॅथचा पूर्ण सिलेबस. त्याच्यानंतर कमर्शियल मॅथच्या सिलेबस सोबतच तुम्हाला ते काय काय विचारणार आहे, ट्रायंगल म्हणजे जॉमेट्री झाली, पूर्ण काय जॉमेट्री विचारणार. त्याच्यात प्रिझम पिरॅमिड म्हणजे काय, मेन्सुरेशन विचारणार, ट्रिग्नोमेट्री विचारणार, काय 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 ऍड काय होणार तुमचं, जॉमेट्री, मेन्सुरेशन, ट्रिग्नोमेट्री आणि एक अल्जेब्रा पण ऍड होऊन जाईल तुमचे. बघा अल्जेब्रा म्हणजे 4 चॅप्टर तुमचे ऍड होणार आहेत सर. कोणते कोणते 4 चॅप्टर, अल्जेब्रा, जॉमेट्री, मेन्सुरेशन आणि ट्रिग्नोमेट्री. सर हे काय लय अवघड विचारलं जातं का, नाही. तुम्ही 8वी ते 10वी किंवा 7वी ते 10वी या गोष्टी शिकलेल्या आहात, तेच विचारल्या जातं. स्क्वेअर, रेक्टँगल वगैरे वगैरे खूप असं काही अवघड विचारल्या जात नाही. हे हिस्टोग्राम, फ्रिक्वेन्सी, पॉलिगॉन हे तुमचा DI आहे. आणि बाकी कमर्शियल मॅथचे सर्व टॉपिक्स कोणते कोणते, पर्सेंटेज, रेशो, ॲव्हरेज, इंटरेस्ट, प्रॉफिट लॉस, डिस्काउंट, पार्टनरशिप, मिक्सचर, टाइम वर्क, टाइम स्पीड, डिस्टन्स, नंबर सिस्टम पण, होल नंबर्स वगैरे वगैरे, फ्रॅक्शन्स वगैरे. तर तुम्हाला एक आयडिया आली असेल की बँकिंगचा सिलेबस सर प्लस त्याच्यामध्ये अल्जेब्रा, जॉमेट्री, मेन्सुरेशन आणि ट्रिग्नोमेट्री एवढा छोटासा सिलेबस या केसमध्ये मॅथचा ठेवण्यात आला. इंग्लिशच्या सिलेबसमध्ये त्यांनी काहीच मेन्शन केलेलं नाही. मग इंग्लिशचा सिलेबस सगळ्यात स्वीट आणि सगळ्यात जास्त वेटेज इंग्लिश पण ठेवणार आहे. मेन्समध्ये 200 मार्काला फक्त इंग्लिश. त्यांनी फक्त काय दिलं माहिती का, कॅन्डिडेट्स ॲबिलिटी टू अंडरस्टँड करेक्ट इंग्लिश, हिज ऑर हर बेसिक कॉम्प्रिहेन्शन अँड रायटिंग ॲबिलिटी एक्सेट्रा विल बी टेस्टेड. बस. म्हणजे काय विचारणार सर, इन शॉर्ट काय विचारणार माहिती का, छोटे छोटे पॅराजंबल एकच सेंटेन्सला जंबल करून देतात, सिनॉनिम, अँटोनिम, इडियम, फ्रेजेस, वन वर्ड सबस्टिट्यूशन ओकॅबच्या केसमध्ये, एरर डिटेक्शन, फिल इन द ब्लँक्स, सिंगल फिलर येतात तिथं फक्त, एरर वगैरे विचारला जातो, कोणत्या पार्टमध्ये एरर आहे, स्टेटमेंट इम्प्रूव्हमेंट वगैरे वगैरे. एकदम सोपं लेवलचं विचारलं जातं. बेसिक ग्रामर जर तुम्हाला माहिती आहे आणि एखादी चांगली होकॅब थोडी 10-15 दिवस होक्यावर चांगलं काम केलं, 20 दिवस किंवा महिनाभर, तर तुम्ही आरामात इथं या केसमध्ये प्री असू द्या किंवा मेन्स असू द्या इंग्लिशमध्ये चांगले मार्क्स तुम्ही घेऊ शकतात. आणि पेपर 2 मध्ये फक्त इंग्लिश राहते, तेच दिलंय त्यांनी पुन्हा पुन्हा, की पॅसेज येणार एखादा, क्लोज टेस्ट येणार, पॅराजंबल्ड येणार, सिनॉनिम, अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह, डायरेक्ट नरेशन टू इनडायरेक्ट नरेशन, त्याच्यानंतर इडियम्स, सिनॉनिम्स, अँटोनिम्स, स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे वगैरे असे क्वेश्चन्स तुम्हाला मी सगळं सांगून दिलो एकाच याच्यात तुम्हाला, की नेमकं इंग्लिशमध्ये काय ना. सर फिजिकल टेस्टसाठी काय, आता बघा, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट किंवा त्याला आपण म्हणतो फिजिकल एंडुरन्स टेस्ट. तर
कोणासाठी हाईट नॉर्म्स, हाईट कोणासाठी सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस, कारण दिल्ली पोलीसमध्ये काही जागा आहेत आणि काही जागा कुठे आहेत सेंट्रल फोर्सेसमध्ये. तर दिल्ली पोलीसमध्ये काय आहे बघा, मेल कॅन्डिडेटसाठी तुमची हाईट किती पाहिजे, 170 सेंटीमीटर. मेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती पाहिजे, 170 सेंटीमीटर. चेस्ट किती पाहिजे, 80 सेंटीमीटर आणि फुलवून 85. त्याच्यानंतर याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन आहे का मेल कॅन्डिडेटसाठी? रिलॅक्सेशन आहे का? यस, ऑल मेल कॅन्डिडेट्स बिलॉंग टू एसटी कॅटेगरी. कोणती कॅटेगरी? एसटी कॅटेगरी. त्यांच्यासाठी हाईट 170च्या जागेवर 162.5 सेंटीमीटर, चेस्ट 80च्या जागेवर 77 सेंटीमीटर आणि हे एक्सपांड करून 5 फुलली पाहिजे, ते तर आहे. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती लागते सर? तर फिमेल कॅन्डिडेटसाठी हाईट किती? 157 सेंटीमीटर. चेस्टचा क्रायटेरिया फिमेलसाठी नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल की सर हाईट किती लागते, रिलॅक्सेशन कोणत्या कॅटेगरीला आहे? फक्त एसटी कॅटेगरीला हाईटच्या केसमध्ये रिलॅक्सेशन आहे. राईट. फिमेलमध्ये रिलॅक्सेशन आहे का? यस. फिमेल कॅटेगरी जर एसटी कॅटेगरीमधून फिमेल असताल तुम्ही तर फिमेलसाठी हाईट लागते 157 सेंटीमीटर, पण तुम्ही एसटी कॅटेगरी फिमेल आहात तर तुमची 154 सेंटीमीटर हाईट असली तरी या केसमध्ये तुम्ही हाईटच्या क्रायटेरियामध्ये इथं बसून जातात. राईट. इथपर्यंत क्लिअर झाला असेल प्रत्येकाला. तर पुढे जाऊयात की हाईट नॉर्म फॉर CISF मतलब सेंट्रल जे फोर्सेस आहेत दिल्ली पोलीसच्या व्यतिरिक्त सेंट्रल फोर्सेसमध्ये मेलसाठी तीच हाईट आहे 170 सेंटीमीटर. दुसऱ्या याच्यात पण मेलसाठी हाईट किती? 170, छाती 80 आणि फुगवून 85. पुन्हा मेल जर असाल आणि कुठून एसटी कॅटेगरीमध्ये असाल तर 162.5 सेंटीमीटर हाईट असली तरी चालेल. 77ची छाती आणि फुगवून किती? 5 झाली पाहिजे, म्हणजे 82 झाली पाहिजे. फिमेलसाठी आहे का? हां, फिमेलसाठी पुढच्या स्लाइडवर असेल की नेमकं फिमेलसाठी दुसऱ्या याच्यासाठी किती हाईट वगैरे आहे ते पण बघून घेऊ आपण. हां, चला. फिमेलसाठी 157 सेंटीमीटरची हाईट. किती सेंटीमीटरची हाईट? 157 सेंटीमीटरची हाईट फिमेलसाठी इथं आहे. त्याच्यानंतर फिमेलमध्ये रिलॅक्सेशन आहे का? यस. फिमेल बिलॉंगिंग टू कोणती कॅटेगरी? एसटी कॅटेगरी. 154 सेंटीमीटर आहे. चेस्टचा क्रायटेरिया नाही. आणि वेट करस्पॉन्डिंग टू हाईट फॉर ऑल द पोस्ट, म्हणजे असं त्यांनी काय दिलंय, BMI मेंटेन ठेवायचं, म्हणजे हाईटच्या नुसार तुमचं वेट पाहिजे. म्हणजे BMI जो चार्ट राहतो तुमचा, तुमची हाईट एवढी, तुमचं वेट एवढं पाहिजे वगैरे वगैरे, ते तिथं तुमचं चेक करतील वेट वगैरे. ठीक आहे, इथपर्यंत हाईट आणि वेटचं जर क्लिअर झालं असेल तर फिजिकल एंडोरन्स टेस्ट म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या होणार आहेत सर? तिथे मी मेल आणि फिमेल दोघांचं घेतलंय. इथं फिजिकल ऍक्टिव्हिटीज कोणत्या कोणत्या, तुमच्या ग्राउंड कोणतं आहे बघा. 100 मीटरची एक रेस आहे, त्याच्यानंतर म्हणजे 100 मीटर रनिंग आहे, त्याच्यानंतर 1.6 म्हणजे 1600 मीटरची एक रनिंग आहे, त्याच्यानंतर लॉंग जंप आहे, हाय जंप आहे आणि शॉर्ट पूल आहेत. लॉंग जंप, हाय जंप आणि शॉर्ट पूल. शॉर्ट पूल म्हणजे गोळा फेक आय थिंक. ठीक आहे, शॉर्ट पूल. तर बघा हे त्याचं वेट आहे 16 LBS. ठीक. आता बघा 100 मेलसाठी, मेलसाठी 100 मीटर तुम्हाला 16 सेकंदात क्लिअर करायचं. किती सेकंदात? 16 सेकंदात. आणि फिमेलला 100 मीटर किती सेकंद देण्यात आले? फिमेलसाठी 18 सेकंद. त्याच्यानंतर 1.6 किलोमीटर तुम्हाला 6.5 मिनिटात जायचंय आणि फिमेलला 800 मीटर अंतर किती? 4 मिनिटात क्रॉस करायचं फिमेलला. त्याच्यानंतर लॉंग जंप 3.65 मीटर, 3 चान्सेस, म्हणजे फॉल होतो ना, तुम्ही लॉंग जंप मारायला गेले तर पहिल्या चान्समध्ये नाही गेली तुमची तेवढी, मग तुम्हाला अजून 3 चान्स भेटतील. पहिल्या चान्समध्ये गेले तर क्वालिफाय, म्हणजे 2दा जरी तुमची लॉंग जंप नाही गेली, तिसऱ्यांदा तुम्हाला पुन्हा चान्स देतात, 3दाच चान्स देतात. ठीक आहे, 3 चान्सेस. त्याच्यानंतर मुलींसाठी लॉंग जंप किती? 2.7 मीटर इन 3 चान्सेस. ठीक आहे. हाय जंप मुलांसाठी किती? 1.2 मीटर इन 3 चान्सेस. तर हाय जंप मुलींसाठी 0.9 मीटर इन 3 चान्सेस. आणि जे शॉर्टपुट आहे म्हणजे गोळा आहे 4.5 मीटरचा मुलांसाठी, मुलींच्या केसमध्ये त्यांनी तर मेन्शन केलेला नाही. ठीक आहे, तर आपण फॉर्म भरताना मी तुम्हाला एक देणारच आहे फॉर्म भरताना की नेमकं फॉर्म कसा भरायचा, तेव्हा पण हे इन्फॉर्मेशन अजून एकदा बघेल की मुलींच्या केसमध्ये त्यांनी आता तरी नोटिफिकेशनमध्ये दिलेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर सर मेडिकल स्टँडर्ड्स कोणते कोणते आहेत? तर साधी गोष्ट आहे बघा, मेडिकल स्टँडर्डमध्ये आय सर्वात महत्वाची असते. इथं आय व्हिजन तुमचा पाहिजे 6/6. किती पाहिजे? 6/6चा आय व्हिजन तुमचा पाहिजे. ते कुठे चेक करायचं सर? तर कोणत्या पण डोळ्यांच्या चष्मा वाल्याच्या दुकानावर गेला त्याला म्हणायचं माझी 6/6ची टेस्ट करून दे, तो सांगून देईल तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर असं पण नाही, मग पण आय तर महत्वाचं आहे. त्याच्यानंतर मुद्द्याची गोष्ट दुसरं काय बघा, नॉकनीस नाही पाहिजे, फ्लॅट फूट नाही पाहिजे, त्याच्यानंतर व्हेरिकोज वेन नाही पाहिजे, ऑर स्कॉन्टिन आईज नाही पाहिजे. ठीक आहे.
कलर ब्लाइंडनेस पण नाही पाहिजे, या गोष्टी नाही पाहिजेत. त्यानंतर गुड मेंटल हेल्थ पाहिजे, बॉडी हेल्थ पाहिजे वगैरे वगैरे, त्या काही महत्त्वाच्या गोष्टी नाही. त्याच्यानंतर एक मुद्द्याची गोष्ट, हे सर्व करून तुम्ही जर निघलात एक्झाम 1 एक्झाम 2 फिजिकल स्टँडर्ड सर्व क्लेरिफाय केलात, तर फायनली हे महत्त्वाचं, फायनली सिलेक्टेड कॅन्डिडेट फॉर द पोस्ट ऑफ सब इन्स्पेक्टर वुड ॲज अ पार्ट ऑफ ट्रेनिंग करिक्युलम हॅव टू पास 7 ऑब्स्टॅकल इव्हेंट. काय होती तुमची 7 ऑब्स्टॅकल इव्हेंट होती एक, ॲज मेन्शन बिलो फॉलोइंग विच दे. आणि जर हे फेल झालात तुम्ही तर तुम्हाला फोर्समध्ये ठेवणार नाही. कारण का दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टर आणि त्याच्यानंतर या सेंट्रल सगळ्या याच्यामध्ये सब इन्स्पेक्टर पोस्ट ही खूपच फिजिकली याची राहते, कारण फिजिकली तुम्ही एकदम स्ट्रेंथ तुमची चांगली पाहिजे. तर कोणते 7 ऑब्स्टॅकल तुमच्या समोर ठेवतील ते जम्पिंग ओव्हर द व्हर्टिकल बोर्ड, त्याच्यानंतर होल्डिंग द रोप ऑन जम्पिंग फ्रॉम द बोर्ड, त्यानंतर टार्झन स्विंग, जम्पिंग ऑन द हॉरिझॉन्टल बोर्ड, पॅरलल रोप्स, मंकी क्रॉल आणि व्हर्टिकल रोप. हे काय तुम्हाला 7 स्टँडर्ड टेस्ट तुम्ही कुठं पण गुगलवर टाकली तर तुम्हाला माहिती भेटून जाईल, किंवा मी फॉर्म भरण्याच्या नंतर तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर ह्याला टाइम आहे अजून, याच्याबद्दल एक व्हिडिओ घेऊन येईल की नेमकं काय भानगड आहे. तर सर्वांनी हा फॉर्म भरायचा आहे. सब इन्स्पेक्टर बनायचा जो चान्स आहे दिल्ली पोलीसमध्ये तो पुन्हा पुन्हा येणार नाही. आणि दिल्ली पोलीस सब इन्स्पेक्टरची लाईफ एवढी छान राहते. तुम्ही MPSC मध्ये बघता मुलं PSI साठी किती टाइम घालवायलेत, तर इथं एकदम सिंपल एक्झाम आहे. तुम्ही बँकिंगची तयारी करताय किंवा SSC ची करताय, अभ्यास तुमचा आधीच झालाय, थोडं बहुत तुम्हाला फिजिकल स्टँडर्ड्स तुमचे ग्राउंड वगैरे लावला कुठं तर ते पण तुमचं कव्हर होऊन जाते. आणि तुम्हाला एक PSI ची पोस्ट, एक वर्दी, या सर्व गोष्टी इथं भेटतात. त्यासाठी प्रत्येकाने हा फॉर्म भरायचा आहे. सर फीज किती? 100 रुपये. त्याच्यामध्ये पण कॅटेगरी SC ST कॅटेगरीसाठी फीज नाही, मेल असू द्या किंवा फिमेल असू द्या. आणि कोणत्या पण कॅटेगरीच्या फिमेल असल्या तर त्यांना पण फीज नाही, फिमेलसाठी फीज नाही. हे 100 रुपये फक्त कोणासाठी आहेत? OBC मेल आणि ओपन मेल याच्यासाठी. तर जरूर हा फॉर्म तुम्ही भरा. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बोललो तो बॅचलर डिग्री पाहिजे तुम्हाला. काय पाहिजे? बॅचलर डिग्री पाहिजे. हा फॉर्म भरा. त्याच्यानंतर याची सर प्रिपरेशन कशी करायची वगैरे वगैरे याच्याबद्दल आम्ही तुम्हाला टाइमोटाइम गायडन्स करतच राहू, किंवा आमची बॅच पण येणार दिवाळीच्या नंतर. यासाठी या सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला फॉर्म भरताना किंवा या पोस्टबद्दल किंवा त्या पोस्टबद्दल काही प्रॉब्लेम असेल तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. एक नंबर तुम्हाला देऊन टाकतो. फॉर्म भरताना म्हणा किंवा एलिजिबिलिटीमध्ये कोणतं सर्टिफिकेट काढताना काही प्रॉब्लेम येत असेल 9226787833 या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला अजून काही माहिती लागली तर. आणि सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट एक काढून ठेवा. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट इथं SSC चे कोणते पण फॉर्म तुम्ही भरतायत तर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ते सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट काय सर? सेतूमधून निघून जातं तुमच्याकडे जर स्टेटचं कास्ट सर्टिफिकेट असलं तर. तुम्हाला याच्यामध्ये काही पण प्रॉब्लेम आला किंवा कास्ट सर्टिफिकेट काढायला प्रॉब्लेम येतोय, डॉक्युमेंट काढायला प्रॉब्लेम येतोय किंवा सर फॉर्म भरायला प्रॉब्लेम येतो, तुम्ही या नंबरवर बेझिझक कॉल करू शकता. किंवा अभ्यास कसा करायचा काय वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथं गायडन्स भेटून जाईल. चला तर मग सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. धन्यवाद.